नमस्कार माऊली. या जगामध्ये आपलं आपल्या अपत्यावर सर्वाधिक प्रेम असतं आणि आई वडील तर आपलं सारं भविष्य नव्हे नव्हे आपलं सगळं सर्वस्व त्यांच्या कल्याणासाठी ओवाळून टाकायला तयार असतात. तू देखील तसेच केले आहेस माऊली. आणि ही भावना अगदी स्वाभाविक आहे. आपल्या पोटच्या पोरावर काही संकट येत असेल, त्याला काही त्रास होत असेल, तर कोणते आई वडील स्वस्थ राहतील? त्यासाठी ते कोणतंही आव्हान पेलायला तयार होतील, कोणतंही व्रत करायला तयार होतील. तसेच एक महत्वपूर्ण व्रत म्हणजे सोमवती अमावस्येचे व्रत आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलं जाऊ शकेल असं ते व्रत. पाहूया त्याच्या मागे काय कथा आहे ती. परमेश्वरा परमेश्वरा परमेश्वरा, काय करावे काय करावे? यांना किती वेळा सांगितले, अरे बाबांनो योग्य ती काळजी घ्या, पण इथे कोणी माझे काही ऐकेल तर शपथ. या घराकडे ना मलाच लक्ष द्यावे लागत आहे. नाही नाही, आता ना मी माझी सगळी व्यवधाने बाजूला ठेवतो आणि बसतो या घरात. अहो मी काय म्हणते, तुम्ही जरा स्वस्थ बसाल का? अशी काळजी करून काय होणार आहे? अगं काय बोलत आहेस तू? तुला काही लाज वाटते का? हे सर्व काही झाले आहे ना ते केवळ तुझ्या कुकर्मामुळे. तुला किती वेळा बजावले होते, मी स्नानासाठी नदीवर जात आहे, घराकडे मुलाबाळांच्याकडे लक्ष दे म्हणून. गुणवंती नाहीशी होतेच कशी, आणि तू तिला एकटे जाऊ कसे दिलेस? अहो त्रागा नका करू. आणि मी तिला एकटी कशी जाऊ देईन बरे? उलट मीच कामात असताना ती कधी घराबाहेर पडली मला माहित नाही. ही आपली मुले देखील अगदी निष्क्रिय झाली आहेत. यांना किती वेळा बजावून सांगितले होते, तत्परतेने जा आणि गुणवंतीला शोधा. अरे किमान तिचा काही माग लागतो का ते तरी सांगा. किती वेळ झाला, इतका विलंब, अजून कसे नाही आले? लहान आहे तो, ती येतच असतील. घाल घाल त्यांना आता तू पाठीशी घाल. अगं इथं माझा जीव अगदी तील तील तुटत आहे आणि तू तू माझी गुणवंती कुठे गेली असेल? अगं गुणवंती, अहो ती माझी देखील पुत्री आहे, तिची मला चिंता नसेल का? आणि आता तर असे वाटते तिच्या आशात जाण्यामागे माझीच काही चूक. हे बघ शांत हो, तू नको रडूस. मी पाहतो काय करायचं ते. पिताश्री पिताश्री पिताश्री. अरे अरे काय झालं? कुठे आहे गुणवंती? सापडली का गुणवंती? अरे बोला ना, कुठे गुणवंती? तुमची तोंडे शिवली आहेत का? बोला गुणवंती कुठे आहे? पिताश्री आम्ही खूप शोधले गुणवंतीला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. पिताश्री पिताश्री नका ना रडू. पिताश्री सावरा स्वतःला. पिताश्री रडू नका. अरे इतकी मुले आहेत पण एकाचाही उपयोग नाही. कुठे असेल माझी गुणवंती? आई आई गुणवंती. पिताश्री हे प्रभू, हे ईश्वरा, हे काय घडले आहे? आमच्या काळजाचा तुकडा, आमचा जीव की प्राण, आमची एकुलती एक पुत्री आमच्यापासून न सांगता अचानक कुठे निघून गेली. आता तूच आमची प्रार्थना ऐक भगवंता.
पिताश्री नका ना रडू. पिताश्री रडू नका. पिताश्री सावरा स्वतःला. सावरा पिताश्री. सारे सारे आयुष्यात मला निरर्थक वाटू लागले आहे. तुमच्या नंतर झालेली गुणवंती माझी लाडकी पुत्री कधीही व्यभिचारानं वागली नाही, वाकडं वागली नाही, कुणाची उलट बोलली नाही. मग मग आज असं अचानक एकाएकी काय झालं की तिला कुणालाही न सांगता जावंसं वाटलं. कुठे गेली असेल रे? पिताश्री कुठे गेली असेल माझी गुणवंती? सावरा स्वतःला. पिताश्री रडू नका ना पिताश्री. गुणवंती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे सारे असंही होत आहे. मान्य आहे, तू आमची परीक्षा बघतोयस, परंतु ही तुझ्या देखील परीक्षेची घटिका आहे. कारण जोपर्यंत माझी कन्या सापडत नाही, ती सुखरूप घरी परतत नाही, तोपर्यंत मी हे देव पाण्यात ठेवणार आहे. कारण जोपर्यंत तुला तुझ्यावरील संकट समजणार नाही, तोपर्यंत तुला आमच्यावरील संकटाची दाहकताही समजणार नाही. पिताश्री, पिताश्री. गुणवंती 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 गुणवंती. अगं अगं पुत्री पुत्री कुठे होतीस तू? अगं कुठे होतीस? आम्ही तुला किती शोधलं पुत्री. अगं आम्ही किती घाबरलो होतो माहितीये. गुणवंती, आई, अगं हे काय वागणे झाले का? किती घोरतो आमच्या जीवाला. एक क्षण स्वस्थता नव्हती आमच्या जीवाला. अगं तुला किती वेळा सांगितले आम्हाला न सांगता कुठेही जाऊ नको म्हणून. जीवाला घोर लागतो ग. अगं नाही नाही ते विचार मनात येतात. पिताश्री, माते, दादा, मला क्षमा करा. माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास झाला, परंतु अगं त्रास नाही ग, पण असे कोणते कर्म करावायचे होते ज्यामुळे तू न सांगता निघून गेलीस? अहो पिताश्री, रानात सुंदर अशी कमळे उमलली होती, ज्याबद्दल माझ्या सख्यांकडून मला कळले होते. आणि श्री विष्णुदेव, श्री लक्ष्मी देवी यांना प्रिय असलेल्या या कमळांचा समावेश आपल्या पूजेत असावा असे मला वाटले. म्हणून मी कोणालाही न सांगता रानात गेले होते. काय रानात? आणि ते देखील एकटे? अगं तिथे फार भयानक प्राणी सुद्धा आहेत. किती धोका आहे तिथे. म्हणून मी कोणाला न सांगता गेले. मी सांगून जायचे म्हटले असते तर तुम्ही थोडीच जाऊ दिले असते मला. कदापि नाही. आम्ही तुला कधीही पुन्हा दृष्टी आड होऊ देणार नाही. हो अगदी योग्य. पण आता जे झाले ते झाले. पण आता यापुढे असे काहीही घडू देऊ नकोस. चला आता आज जाऊ. हं? तर बाळानो, मी तुम्हाला आज सत्यवान सावित्रीची कथा सांगणार आहे. अगं अगं सावकाश गुणवंती, काय करतेस? पाणी सांडेल ते. आणि हे पाणी कशासाठी आणलंस? दादा, वहिनीचा घसा दुखतोय कालपासून, आवाज पण बसलाय. वहिनी,
कारण सांगू का? तुला येथील गारव्याची सवयच नाहीये ना, म्हणून. खरं सांगू, तुझे आभार कसे म्हणावे हेच समजत नाही. माझे भाग्यच म्हणावे की विवाहानंतर मला नणंद नाही तर सखी लाभली. सखीनो, तुमच्या जर गप्पा झाल्या असतील ना तर पुढची पूजा करायची का? हात जोडा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुणवंती, तू कधी आलीस? हे काय ग वहिनी, तुला कसे कळते मी आले आहे ते? अगं कळणार कसे नाही, आता इतके दिवस झाले या घरात येऊन. विवाहाला 6 महिने झाले. ह्या काळात आपली मैत्री अधिकच घट्ट झाली आहे. होय वहिनी, तुला माहितीये तुझ्या लग्नानंतर प्रथमच आपल्या घरात ग्रामभोजन घडणार आहे. होय, मी सुद्धा ऐकून आहे याबद्दल. माहित आहे मला, आणि ही सर्व त्याची सुसज्जता आहे. हो वहिनी, मला सांग, तुला इथे एकटे तर नाही ना ग वाटत? म्हणजे विवाहानंतर असे दुसऱ्या घरी जायचे मन असे छलबिछल नाही का होत? आता काय सांगणार, हा तर स्त्री जन्मच आहे. खरे तर होते असे, पण हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात क्षण येतोच. तिला नवे घर मिळते, नवे कुटुंब, जशी मला तू मिळालीस. मला देखील तू सखी म्हणून लाभली आहेस, ह्याचा मला अतिशय आनंद आहे वहिनी. मुळात आता मला देखील विवाह पश्चात आयुष्य कसे असेल ह्या विचारानेच शहरून जायला होते. कधी कधी विचार देखील येतो की कसे असेल आपले आयुष्य विवाह पश्चात. वहिनी, मला त्याचा अनुभव घ्यायची मनापासून इच्छा होते. माझ्या गावी माझ्या ओळखीचे काही उत्सुक वर आहेत. तुझ्या विवाहाची बोलणी करूयात? करूयात का? काय ग वहिनी? अगं अगं थांब. ओम भवती भिक्षाम देहि. प्रणाम महाराज. कल्याण हो. माई, भिक्षाम देहि. अहिल्या, महाराजांसाठी धान्य घेऊन ये ग. आले आले. अहो, ऐकलत का? ऐकलत का? पुत्री, तुझे कल्याण हो, संतती वाढो, संपत्ती वाढो,
सौभाग्य अक्षयी हसो. गुणवंती तूही धान्य वाढ ना. पुत्री, धर्मिणी हो. धर्माचे पालन कर. तुझे कल्याण असो. पुत्रांतो, तुम्ही एक एक जण ओंजळीनं भिक्षा वाढा. आयुष्यमान भव. कीर्तिमान भव. माते, तू पाहिलंच ना ग, जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला त्यांनी. सुखी भव. होय खरे, मला जरा आश्चर्यच वाटले. तू असं कर, तू पुन्हा धान्य दे, बघूया. आयुष्यमान भव. कीर्तिमान भव. पुत्री, धर्मिणी हो. धर्माचे पालन कर. स्वामी, क्षमा असावी, पण आपण माझ्या पुत्रीस सौभाग्याचा आणि संसार वृद्धीचा आशीर्वाद द्यावा. होय महाराज, कारण आम्ही सर्वजण तिच्या सुखी संसाराच्या आयुष्याची स्वप्न रंगवत आहोत. माई, मी जाणून बुजूनच तिला असा आशीर्वाद दिला नाही. त्यामागे सुनिश्चित असे कारण आहे. कारण हिच्या नशिबी सौभाग्याचे सुख नाही. हिच्या नशिबी वैधव्य लिहिले आहे. आणि ते देखील तिच्या विवाहाक्षणीच. माऊली, जन्माप्रमाणे मृत्यू ही देखील एक वस्तुस्थिती आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ही उक्ती यासाठी प्रसिद्धच आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकामध्ये मनुष्याचं अस्तित्व सामावलेलं आहे. जन्म आणि मृत्यू काही आपल्या हाती नाहीत, परंतु जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते अर्थपूर्ण करणं हे तर आपल्या हाती आहे. नाही, हा मृत्यूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग झाला. परंतु या मृत्यूला जरा टाळता आलं तर, म्हणजे त्याचं आगमन जेव्हा आहे ते जरा पुढे ढकलता आलं तर. पण ते इतकं सहज नाही माऊली. असंच काही मृत्यूच्या भयाचं सावट गुणवंती आणि तिच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना सतावत आहे. कशी होईल त्यांची याच्यातून सुटका, बघूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.